सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवर करकटवारी ठेवुनिया करकटवारी ठेवुनिया तुळसी हार गळा तुळसी हार आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर ने माझे तुका मने माझे तुका मने माझेचे सर्वसो मने माझे तुका मने माझे तुका मने माझेचे सर्वसो तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे सर्व सुख मने माझे तुका मने माझे तुका मने माझे सर्व सुख पायना श्रीमुख आवडीने पायना श्रीमुख आवडीने पायना श्रीमुख आवडीने पायना श्रीमुख आवडीने
हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर आहा गोपाल कुमार हरि जय जय विठोबार कुमाई हरि जय जय 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 सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा
तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी कृपावंत थोडी संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत थोडी संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवाणो कायम्या पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कायम्या पतित कीर्तिवाणो
अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उतरावे जन जड जीव उतरावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म गुळाचारणा विठोबाचे गुळाचारणा विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण विठोबाचे विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जड जीव अवतार
तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप तुम्ही संत माया तुम्ही संत माया जन
विठ्ठला हर
टाळी वाजवा बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतेत कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगे संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वार करे संतांच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतेत कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला विठ्ठला माय बाप कृपावंत कायम्या पतेत कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण
उद्धारावे जन जड जीव. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज, सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज, सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, मातृभगिनी श्रोता, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या साकूर गावामध्ये वास्तव्याला असलेलं हे आवारी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, पितृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी त्र्यंबक हरी आवारी यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतो आहे. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. तद्निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, हात मान्य आहे थंडी सुरू झाली पण दिवसाला काही एवढी वाजत नाही, त्यामुळे थोडेसे हात मोकळे करा, भजन करा, टाळी वाजवत चला. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अतिशय प्रसिद्ध असलेला सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला आहे. आजचा दिवस आपल्याकरिता अत्यंत महत्त्वाचा असल्याकारणानं संतपर अभंगाची निवड या कीर्तनाकरिता केलेली आहे. समस्त वारकरी संप्रदायाची असलेला पाया बहिणाबाईंच्या भाषेत आणि समस्त बहुजन समाजाला एकत्र आणणारं एक व्यक्तिमत्व की जे आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या दृष्टीनं माऊलीच्याही जागी आहे आणि सगळ्या वारकऱ्यांच्या दृष्टीनं बापाच्याही जागी आहे, असं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा आजचा दिवस आहे. आणि या दिवसाचं औचित्य साधून आजचा हा अभंग या ठिकाणी सेवेकरिता निवडला आहे की ज्या अभंगातून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी साधू संतांचा समाजाप्रती असलेला स्वभाव आणि त्या स्वभावाअंतर्गत समाजाच्या प्रित्यर्थ संत मंडळी काय कार्य करतात, त्यांनी काय कार्य केलेलं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींची जाणीव धरून समाजाच्या प्रती ते कर्तव्य बजावतात, या सगळ्याचा उहापोह तुकाराम महाराज या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज या अभंगातून संतांच्या संबंधानं बोलतात. संतांच्या संबंधानं काही मीमांसा तुकाराम महाराजांनी अभंगातून केलेली आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसे अन्य सगळेच घटक महत्त्वाचे असतात, तसं मनुष्याच्या जीवनामध्ये संत नावाचा एक घटकसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला नामाभिधानं कदाचित आपल्याला वेगळी वेगळी देता येतील. त्यालाच तुम्ही महात्मा म्हणा, त्यांनाच तुम्ही साधू म्हणा, त्यांनाच तुम्ही गुरु म्हणा, त्यांना तुम्ही सद्गुरू म्हणा, त्यांना तुम्ही संत म्हणा, त्यांना तुम्ही महाराज म्हणा, काहीही म्हणा. ही नामाभिधानं जरी वेगळी वेगळी असली तरी त्या सगळ्याचं अंतःकरण मात्र एकच आहे. तुम्ही त्याला भक्तांच्या यादीत बसवा, संतांच्या यादीत बसवा, महात्म्यांच्या यादीत बसवा, या सगळ्यांच्या यादीत असलेली जी म्हणून नावं आहेत ती सगळी नावं संत या सदराखाली येतात. आणि हे संत माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक आहे. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला अपेक्षित असलेलं जे फळ आहे ते अपेक्षित फळ पूर्णत्वाला जाण्याकरिता संतांची भेट महत्त्वाची आहे हे आपल्याला ठाऊक आहे. माणसाला काय पाहिजे असतं? 2 गोष्टी माणसाला प्रामुख्यानं हव्या असतात, त्याच्यापेक्षा तिसऱ्या गोष्टीची इच्छा कधीच माणूस करत नाही हे नक्की आहे. माणसाला फक्त 2च गोष्टींची गरज आहे या जगात. 2 गोष्टींची म्हणण्यापेक्षा अजून जर त्याचा संकोच केला तर कदाचित एकच गोष्टीची गरज माणसाला आहे. पण तरीही तुलनात्मक भावनेनं बोलायचं झालं तर 1-2 गोष्टी माणसाला पाहिजे असतात. काय काय पाहिजे असतं? माणसाला फक्त 2 गोष्टी पाहिजेत. एक
त्याच्या जीवनातलं सगळं दुःख गेलं पाहिजे आणि दुसरं त्याच्या जीवनामध्ये अख्ख्या जगाचं सुख त्याला मिळालं पाहिजे. हे पाहिजे असतं की नाही मला सांगा. असं हो नाही बोलत चला जरा अशा माना हलवा, अशा काहीतरी हो तरी बोला, नाहीतरी माना तरी हलवा कमीत कमी. जीवनामध्ये काहीतरी पाहिजे की नाही. दोनच गोष्टी पाहिजे असतात. जीवनात जेवढं म्हणून दुःख आहे तेवढं सगळं दुःख एकाएकी निघून जावं अशी अपेक्षा असते. आणि जगात म्हणून जे जे काही सुख आहे ते सगळं सुख फक्त आपल्या वाट्यालाच यावं असं वाटतं की नाही मला सांगा. वाटत असतं. या दोन गोष्टी आहेत. अजून संकोच करायचा झाला आणि कमी सांगायचं झालं तर या दोन गोष्टीसुद्धा पाहिजे नाहीत. एकच गोष्ट पाहिजे असते. काय? आपल्या जीवनातलं दुःख निघून जावं एवढं एकच पाहिजे असतं. कारण एकदा का दुःख निघून गेलं की राहिलं ते काय मला सांगावं, सुखच आहे. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त दुःखाची निवृत्ती व्हावी, ताप निवृत्ती व्हावी, क्लेशापासून मुक्ती मिळावी, आनंदाची प्राप्ती व्हावी, जीवनामध्ये प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, जीवनाला सार्थकता प्राप्त व्हावी, याकरिता अनेक अनेक घटक जसे महत्त्वाचे आहेत तसे हे सगळे फळं आपल्याला एकत्रित प्राप्त व्हायचे असतील तर त्याच्याकरिता संत नावाचं घटक प्रत्येक माणसाच्या जीवनात महत्त्वाचं आहे. विठ्ठला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज त्याच संतांच्या संबंधानं या अभंगातून बोलतात. ज्या संतांना तुकाराम महाराजांनी एवढं महत्त्व दिलं आहे, काही विशेष आहे का त्यांचा? तो विशेष आपल्याला जाणून घ्यायचा झाला तर संतांना आपल्याकडं महत्त्व आहे त्याप्रमाणे संतांना देवाकडे पण महत्त्व आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आपण देवाला मानणारी माणसं आहोत की नाही मला सांगावं. आपण सगळेच जण देवाला मानणारी माणसं आहोत. किंबहुना आपण देवाला मानणारी माणसं आहोत म्हणून आत्ता आपण जेवढी आणलीत तेवढी सगळी देवाला मानणारीच आणलीत की नाही. नाही समजलं? जाऊ द्या. आत्ता परवाच्या दिवशी आपण सगळेजण घेऊन आलो की नाही त्यांना. देवाला मानणारी सगळी घेऊन आलो. जेवढी देवाला मानत नव्हती त्यांना आपण घरी बसवलं की नाही मला सांगा. बसवलं. म्हणजे काय? आपण सगळी देवाला मानणारी माणसं आहोत. आपण देवाला मानणारी माणसं आहोत. मग तो देव पण कोणाला तरी मानत असेल की नाही. मग देवाच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दल विशेष स्थान आहे की नाही ते संत आहेत. आपण देवाला मानतो आणि तो देव ज्यांना मानतो ते संत आहेत. देवाच्या अंतःकरणात संतांच्या बद्दल विशेष भावना असलेली पाहायला मिळते. भगवंतानं गीतेमध्ये बोलत असताना असं सांगितलंय, मला माझ्या भक्तांवर एवढं प्रेम आहे, मला माझ्या भक्तांची भेट व्हावी एवढी इच्छा असते की कधी एकदाचे ते मला भेटतात आणि कधी एकदाचं मी त्यांना आलिंगन देतो अशी देवाची भावना असते. बरं, देवाची भावना. आणि देवानं सांगितलं हे भक्त आल्यानंतर मी पण त्यांच्या पाठीपाठी येत असतो, पण त्यांना आलिंगन देण्याकरता, ऐका बरं, देवाचं मत आहे या भक्तांना, या संतांना आलिंगन देण्याकरता माझे 2 हात पुरत नव्हते म्हणून मी त्याच्यावर आणखी 2 हात घेऊन आलो. म्हणजे मला 4 हात आहेत. कशा करता? फक्त संतांना आलिंगन देण्याकरता. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागो नेतयाचे अंग. भगवंतानं सांगितलं दोवरी दोन्ही म्हणजे आधी 2 होते त्याच्यावर अजून 2 हात घेऊन आलो. म्हणजे किती हात घेऊन आलो? 4 हात. देवाला किती? 4 हात. 4 हात घेऊन आलो. कशाकरिता? दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागोनी तयाचे अंग. म्हणजे त्यांना आलिंगन देण्याकरता मी 4 हात घेऊन आलो असेल तर देवाच्या अंतःकरणात संतांच्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला कळून येतं. संतांच्याबद्दल विशेष स्थान देवाच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि देव आणि संत या दोघांच्या तुलनेने जर आपल्याला बोलायचं झालं तर तुकाराम महाराज संतांना का महत्त्व देतात? एवढ्याकरता महत्त्व देतात, जे सामर्थ्य देवाच्या ठिकाणी आहे तसंच सामर्थ्य संतांच्या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. विठ्ठला विठ्ठला आपल्याला देवाच्या ठिकाणी असलेलं सगळं सामर्थ्य संतांच्या ठिकाणी तसंच्या तसंच पाहायला मिळतं असं चिंतन करता येतं. देवाच्या ठिकाणी काय सामर्थ्य आहे? आपण अनेक वेळेला बोलत असतो देव समर्थ आहे, देव सामर्थ्य संपन्न आहे. याला कारण काय आहे? देवाकडं 3 प्रकारची शक्ती आहे. कोणती? कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे आणि अन्यथा कर्तुम शक्ती आहे. या 3 शक्ती देवाकडे आपण लावतो की नाही. म्हणजे देवाकडं कर्तुम शक्ती पण आहे,
अकर्तुम शक्ती पण आहे आणि अन्यथा कर्तुम शक्तीसुद्धा देवाकडं आहे. या 3 गोष्टी देवाकडं आहेत. मी तशाच सगळ्या पद्धतीच्या शक्ती संतांकडं पण लावू शकतो. म्हणजे देवाकडे जसं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम 3 शक्ती आहेत, तशा संतांकडे सुद्धा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या 3 शक्ती आपल्याला पाहायला मिळतात. थोडं मी त्याचं विश्लेषण करतो, ऐका. देवाकडे कर्तुम शक्ती आहे. कर्तुम शक्ती म्हणजे एखाद्या जीवाला जन्म देण्याचं काम भगवान परमात्मा करतो. किंबहुना एखाद्या जीवाला असं म्हणण्यापेक्षा सगळ्याच जीवाला जन्म देण्याचं काम हे भगवंतानंच केलेलं आपल्याला पाहायला मिळतं की नाही. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होय जगता. प्रसवला विश्वतोची एवढंच मला म्हणायचं आहे. प्रसवला विश्वतोची म्हणजे विश्वाचं प्रसवणं भगवंताकडून झालं असेल तर सगळ्या जगाला जन्माला घालण्याची शक्ती ही भगवान परमात्म्याकडे आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे हे आपण म्हणतो ना, विश्वोत्पत्ती ही त्याच्या हातात आहे. म्हणजे या समस्त जगामध्ये जेवढे म्हणून जीव आहेत त्या प्रत्येक जीवाला जन्माला घालण्याचं सामर्थ्य भगवंताकडे आहे. अजून थोडंसं पुढचं बोलू. जन्माला घालण्याचं सामर्थ्य तर आहेच आहे, पण एखादा माणूस इथून निघून गेला तर निघून गेल्यानंतर त्याला पुन्हा इकडं आणण्याचं सामर्थ्य सुद्धा देवाचं आहे. पुन्हा इथं आणण्याचं तुम्ही पहा ना, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा अवताराला येतात, मनुष्याच्या अवताराला आलेले असल्याकारणानं माणसाप्रमाणे वागणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा पुन्हा ते मथुरेत जातात, वसुदेव देवकीची भेट होते, त्याच्यानंतर आपण आता विद्यार्जन केलं पाहिजे, शिक्षा घेतली पाहिजे. म्हणून ते शिक्षा घेण्याकरिता विद्यार्जन करण्याकरिता त्यांच्या गुरुजीच्या आश्रमात राहिले की नाही? कुणाच्या आश्रमात राहिले मला सांगा? सांदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा राहतात. तिथं शिक्षण घेतात आणि त्यांचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा पूर्ण झाल्यानंतर तेव्हाची प्रथाच अशी होती की गुरुकडून शिक्षा घेतल्यानंतर त्यांना गुरुदक्षिणा देणं गरजेचं होतं म्हणण्यापेक्षा तेव्हा कंपल्सरी होतं, मॅन्डेटरी होतं, तेव्हा देणं होतं. आत्ता तसं राहिलेलं नाही. आता गुरुदक्षिणा दिली तरी चालते किंवा नाही दिली तरी चालते, पण नाही दिली तरी चालते म्हणून देऊच नाही अशातला भाग नाही. गुरु भेटल्यानंतर गुरुदक्षिणा द्यावी आपण, कारण त्यांच्याकडून आपण विद्यार्जन केलेलं आहे. आपण जे काही ज्ञान श्रवण करतो ते ज्ञान श्रवण करण्याच्या बदल्यात काहीतरी आपण गुरुला प्रदान केलं पाहिजे, म्हणून गुरुदक्षिणा द्यावीच लागायची त्यावेळेला. मग त्यावेळेला सांदीपनी मुनींना आणि मातेला विचारलं की बाबा गुरुदक्षिणा म्हणून काय हवंय? तेव्हा त्यांनी उत्तर देत असताना देवाला सांगितलं, काही नाही, आमचा एकुलता एक सुपुत्र होता पण तो यमसदनी गेलेला आहे, त्याला तुम्ही आम्हाला परत आणून द्या. भगवंतानं काय केलं? सरळ यमसदन गाठलं, यमाची भेट घेतली. विस्तारित आहे, तेवढं विस्तारित मला सांगायचं नाही. यमसदन गाठलं, यमाची भेट घेतली, आपला मृत असलेला गुरुपुत्र तिथून घेऊन परत आले, सांदीपनी मुनींना देऊन टाकलं. म्हणजे इथून मेलेला जो माणूस आहे त्याला सुद्धा परत घेऊन येण्याचं सामर्थ्य कुणाचं आहे मला सांगा? कुणाचं आहे? बोला. देवाचं आहे. म्हणजे इथून एखाद्या माणसाला मृत्यू आला तर त्याला परत घेऊन येण्याचं काम भगवंत करू शकत असेल तर भगवान परमात्म्याकडे कर्तुम शक्ती आहे. ही देवाची काय झाली? कर्तुम शक्ती. आता मला तशीच कर्तुम शक्ती पुन्हा संतांकडे लावायची झाली तर लावता येते की नाही? लावता येते. तुकाराम महाराजांचं लोहगावचं कीर्तन बघा, आणि ते कीर्तन सुरू असताना एका माऊलीचं एक लहान असलेलं बाळ मेलं, बरोबर की नाही? मेलं. आता मेल्यानंतर ती सगळं कोणाला बोलायला लागली? तुकाराम महाराजांना. काय म्हणायला लागली? तुमच्यामुळे माझं पोरगं मेलं, तुमच्यामुळे माझं पोरगं मेलं, तुमच्यामुळे माझं पोरगं मेलं. तुकाराम महाराजांना काहीच वाटलं नाही, हरकत नाही, मला नावं ठेवते ना. तुकाराम महाराजांना वाईट वाटलं नाही. पण नंतर ती असं म्हणायला लागली, नाही, तुमच्या कीर्तनामुळे माझं पोरगं मेलं. आत्तापर्यंत तुकाराम महाराजांना वाईट वाटत नव्हतं, आत्ता थोडंसं खटकलं. का बरं? आता कोणावर आळ घेतलाय? कीर्तनावर आळ घेतलाय. म्हणजे तुमची अडचण नाही, अडचण कोणाची आहे? तुमच्या कीर्तनाची अडचण आहे. म्हणजे तुमच्या कीर्तनाची, अर्थात कीर्तनाची अडचण असलेली लोक तेव्हा पण होती, आत्ताच आहेत असं नाही. 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या काळात होती की नाही? तुकाराम महाराजांना ती म्हणायला लागली, तुमच्या कीर्तनामुळे माझं पोरगं मेलं. तेव्हा तुकाराम महाराजांना वाईट वाटलं. तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची
आराधना करून देवाला प्रार्थना करतात, आत्तापर्यंत मी केलेल्या भक्तीचं फळ म्हणून जर तुला काही द्यायचं असेल तर तुझ्या या कीर्तनावर यांनी लांछन घातलेलं आहे तेवढं निघून जाण्याकरिता हा मृतपुत्र जिवंत झालं पाहिजे असं करा. भगवान परमात्म्याच्या शक्तीनं आणि तुकाराम महाराजांच्या भक्तीनं ते मेलेलं बाळ तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जिवंत झालं की नाही मला सांगा? जिवंत झालं. म्हणजे तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेलं बाळ जिवंत होत असेल तर मेलेल्याला पुन्हा जिवंत करणं हे तुकाराम महाराजांचं पण सामर्थ्य आहे. ही त्यांची कर्तुम शक्ती झाली. देवाची जशी शक्ती तशी तुकाराम महाराजांची शक्ती आहे. आम्ही गमतीनं म्हणत असतो तुकाराम महाराजांसारख्याच्या कीर्तनामध्ये मेलेली माणसं जिवंत व्हायची, आमच्या कीर्तनामध्ये जिवंत असलेली झोपतात. इथपर्यंतच म्हणायचं, फार पुढे जाऊ नका. आपली झोपतात की नाही? झोपतात. म्हणजे काय आहे? तुकाराम महाराजांकडे पण कर्तुम शक्ती आणि देवाकडे पण कर्तुम शक्ती असेल तर देवाचं जसं सामर्थ्य आहे तसंच तुकाराम महाराजांचं सामर्थ्य आहे. बरं, तुकाराम महाराजांचंच आहे असं नाही. आज ज्यांच्या संबंधानं हा दिवस विशेष आहे त्या ज्ञानेश्वर महाराजांकडे पण आपण जर पाहिलं तर ज्ञानोबरायांनी सुद्धा सच्चिदानंद बाबा मृत असताना सुद्धा त्यांना जिवंत केले की नाही? कशाकरिता? ज्ञानेश्वरी अजून लिहून पूर्ण झालेली नाही आणि ते पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला जाता येत नाही, उठा म्हणून सांगितलं असेल तर मृत असलेल्याला जिवंत करणं ही जशी देवाची कर्तुम शक्ती तशीच कर्तुम शक्ती संतांकडे असेल तर दोघांचं सामर्थ्य सारखं आहे. विठ्ठला 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 हे त्यांच्याकडं पहिलं सामर्थ्य. दुसरं कोणतं सामर्थ्य असतं? एक कर्तुम आणि दुसरं अकर्तुम. अकर्तुम म्हणजे अकर्तुम याचा अर्थ ती वस्तू ते एखादं कार्य करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे नसतं पण तरी ते त्याच्याकडून करून घेणं हे सामर्थ्य या संतांकडे असतं. तसं देवाकडं पण आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर वास्तविक पाहता दगडं पाण्यावर तरू शकत नाहीत, हा जगाचा नियम आहे. विज्ञानाच्या दृष्टीनं पण आणि जगाच्या निर्मितीच्या दृष्टीनं पण दगडं पाण्यावर तरतात की बुडतात? मला सांगा. बुडतात. पण प्रभू रामचंद्रांच्या नावानं पाण्यावर दगडं तरली की नाही? तरली. प्रभू रामचंद्रांच्या नावानं पाण्यावर दगडं तरली ही अकर्तुम शक्ती देवाची झाली. पण त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वह्या पण तरत असतील तर ही तुकाराम महाराजांची पण काय झाली सांगा? अकर्तुम शक्ती झाली. राघवे सागरात पाषाण तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. हे तुकाराम महाराजांनी पण करून दाखवलं की नाही? दाखवलं. तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वयात दगडासहित जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित बया, दगडा
सहित वया जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित जळी दगडासहित वया तारी येल्या जैशा लाह्या अगदी दगडासहित त्या वया बुडवल्या की नाही. वयांना अभंगांच्या वयांना दगड बांधून ती बुडवली होती. तुकाराम महाराजांच्या जीवनाचं फार वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये 2 वेळा वया बुडवण्याचा प्रसंग आलाय. तुम्ही चरित्र पहा तुकोबारायांचं. 2 वेळा तुकाराम महाराजांच्या वया बुडवल्या. पहिली वेळ कोणती? कर्ज खताच्या ज्या वया होत्या की नाही त्या वयांचं जेव्हा 2 विभाग केले कान्होबांनी त्यावेळेला त्याचे 2 विभाग केले. एक त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला, दुसरा तुकाराम महाराजांना दिला. आपल्या वाट्याला आलेल्या कर्ज खतांच्या वयांचं तुकाराम महाराजांनी काय केलं? त्या इंद्रायणीत बुडवल्या. आणि दुसरा प्रसंग कोणता? ह्या अभंगांच्या वयांचा. अभंगांच्या वयासुद्धा इंद्रायणीत बुडवल्या. तुकाराम महाराजांना दोन्ही वर काढता येऊ शकत होत्या, पण तुकाराम महाराजांनी कोणत्या वर काढल्या मला सांगावं? अभंगांच्या. आपण असतो तर कोणत्या वर काढल्या असत्या? हां, कर्ज खताच्या. खरं बोलायला काहीच हरकत नाही. कीर्तनात होत आपण कर्ज खताच्या काढल्या असत्या. तुकाराम महाराज त्या काढत नाहीत. तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वयात तरतात. बरं, नुसत्या वह्या तरल्या असं नाही, दगड पण तरली असं आपण इतिहास वाचतो. तुकोबारायांच्या चरित्रासंबंधाने आपली तशी भावना आहे. तुकाराम महाराजांच्या नुसत्या वह्या तरल्या नाही, दगड पण तरली. मी गमतीनं म्हणत असतो, दगड तरली पण सगळी नाही तरली. म्हणजे सगळीच दगड नाही तरली, फक्त तेवढीच दगड तरली जेवढी गाथेला बांधलेली होती. बाकीची दगडी तशीच, बाकीची सगळी दगड तशीच आहेत. बाकीची सगळी दगड तशीच आहेत. आत्ताची पण सगळी दगड तरतील. थोडं थोडं समजून घेत चला, थोडा आपल्या बुद्धीला ताण देत चला. आत्ता पण सगळी दगड तरतील, फक्त या दगडांनी कोणाशी बांधून घेतलं पाहिजे? गाथेशी बांधून घेतलं पाहिजे. आपल्या जीवनाला गाथेशी आणि ज्ञानेश्वरीशी जर बांधून घेतलं तर ही दगडंसुद्धा तरायला तयार आहेत. बाकीची दगडं तरली नव्हती तशी आत्ताची पण दगडं तरणार नाहीत जर ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा आपण हाताशी घेतली नाही तर. जळी दगडासहित वया हे जर तुकाराम महाराजांचं सामर्थ्य असेल तर देवाकडे जसं अकर्तुम सामर्थ्य आहे तसंच अकर्तुम सामर्थ्य आपल्याला संतांकडे पाहायला मिळतं. म्हणजे दोघांचं सामर्थ्य सारखं आहे. विठ्ठला 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 तिसरं शेवटचं सामर्थ्य कोणतं आहे? अन्यथा कर्तुम सामर्थ्य. अन्यथा कर्तुम सामर्थ्य म्हणजे जे महत्त्व ज्याच्या ठिकाणी नाही ते महत्त्व त्याला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य, याला अन्यथा कर्तुम सामर्थ्य असं म्हणा. म्हणजे कळण्याकरता उदाहरण पहा. देवाकडे अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे म्हणजे काय आहे? एखाद्याच्या ठिकाणी महत्त्व नाही, महिमान नाही, पण तरीही त्याला ते महिमान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य देवाकडे आहे. उदाहरण, पांडवांचं जीवन बघा. मला सांगावं, तसं जर आपण पांडवांचं जीवन बघितलंच तर चांगलं असं म्हणण्यासारखं काय आहे मला सांगा. पांडवांचं जीवन तुम्ही थोडंसं जीवन बघा. फक्त पांडव डोळ्यासमोर ठेवा. महाभारत वगैरे सोडा, युद्ध सोडा, देवाची संगत सोडा, हे सगळं सोडून द्या आणि नुसते पांडव ते 5 जण एवढंच फक्त डोळ्यासमोर ठेवा तर त्यांच्यात वास्तविक चांगलं म्हणण्यासारखं असं काय आहे? काहीच नाही. त्या 5ही जणांमध्ये वास्तविक चांगलं म्हणण्यासारखी अशी फारशी लक्षणं नाहीत. बरेचसे दुर्गुण आपल्याला पांडवांमध्ये दिसतील जर नुसते पांडव म्हणून तुम्ही डोळ्यासमोर धरले तर. पण तरीही एवढं सगळं असूनही भगवान परमात्म्यानं त्या पांडवांचं महत्त्व या समस्त महाभारताच्या इतिहासामध्ये अजरामर केलं की नाही. म्हणजे त्यांच्याकडे तेवढं महिमान नसताना सुद्धा त्यांना ते महिमान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य देवाकडं आहे. त्याला अन्यथा कर्तुम सामर्थ्य असं म्हणा. तसंच सामर्थ्य आपल्याला संतांकडे पण पाहायला मिळतं. कसं काय पाहायला मिळतं? तुकाराम महाराजांच्या जीवनातलं दृष्टांत सांगतो. तुकाराम महाराज ज्या गावात राहायचे त्या देहू गावामध्ये तुकोबाऱ्या असताना रामेश्वर भट्ट पुराण सांगण्याकरिता यायचे वाघोलीहून. आता ते पुराण सांगण्याकरिता यायचे वाघोली ते देहू असा जो प्रवास होता तो तेव्हाचा प्रवास फार लांबचा होता.
आत्तासारखी काही सुविधा नव्हती. त्याच्यामुळे संध्याकाळची 7चं प्रवचन असायचं, पुराणाची कथा असायची. ती पुराण कथा संध्याकाळी 7ला जर असेल तर ते 7लाच येतील असं काही नव्हतं. कधी 7:30 व्हायचे, कधी 8 व्हायचे. पण जी 7 वाजता आलेली लोकं होती ना, ती वाट बघत राहायचे. का? त्या काळी पुराण सांगण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कोणाकडे नव्हतं. पुराण सांगण्यामध्ये अत्यंत निष्णात निपुण म्हणजे फक्त रामेश्वर भट्ट होते. रामेश्वर भट्ट सोडून अन्य कोणी पुराण कथा सांगत नव्हतं. त्यामुळे सगळे लोक पुराण ऐकण्याकरिता रामेश्वर भट्टांच्या समोर येऊन बसायचे, त्यांची बऱ्याच वेळपर्यंत वाट बघायचे. झालं असं, एक दिवशी रामेश्वर भट्टांना यायला फारच उशीर झाला. म्हणजे 7:30 झाले, 8 झाले, 8:30 झाले, अगदी 9 वाजले, 2 तास होऊन गेले तरी पण रामेश्वर भट्ट येत नाहीत. पण ती पुराण कथा ऐकायला आलेली माणसं मात्र तशीच्या तशी बसून होती, कोणी तिथून उठलं नाही. मला सांगा, रामेश्वर भट्ट आत्ताच्या काळी असते तर, म्हणजे 7 ते 9चं कीर्तन असल्यावर 9 वाजेपर्यंत महाराज आले नाही तर थांबता की निघून जाता? कसं करता मला सांगता? निघून जातो की नाही आपण? निघून 9 वाजेपर्यंत काय 7:15 7:30पर्यंत जरी कीर्तनकार आले नाही तर आम्ही लगेच निघून जातो, जाऊ द्या आता हे वाढेल म्हणून. नाही, ते थांबले, 9 वाजेपर्यंत थांबले. शेवटी 2 तास उलटल्यानंतर तुकोबा यांना विचारलं, तुकोबा रामेश्वर भट्ट आले नाहीत, आज पुराण कथा नाही करायची का? रद्द झाली म्हणून सांगायची का? तुकाराम महाराज म्हटले, असं का करायचं? फक्त रामेश्वर भट्ट आले नाहीत एवढीच अडचण आहे ना. आपण एक काम करू, आजची पुराण कथा होणार. कशी होणार? रामेश्वर भट्ट नाहीत तर पुराण कथा कशी होणार? दुसरं कोण आहे इथं पुराण कथा सांगणारं? तुकाराम महाराजांनी सांगितलं, दुसरं कोण आहे म्हणजे रामेश्वर भट्ट इथं रोज येतात, त्यांचं आसन तयार असतं, त्या आसनावर पुन्हा आसन टाकायचं आणि समोर पुराण ग्रंथ ठेवायचा. ही ज्याची जबाबदारी आत्तापर्यंत आहे की नाही, म्हणजे रामेश्वर भट्टांना बसण्याकरिता आसन टाकून द्यायला नेहमीचा असणारा जो कोंडीबा आहे की नाही, तो कोंडीबा आज पुराण कथा करील. म्हटले, तो कोंडीबा कसा पुराण कथा करेल? त्याला फक्त आसन टाकायची अक्कल आहे, तो तेवढंच करू शकतो. तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही आसन तयार करा. त्यांनी आसन तयार केलं आणि तुकाराम महाराजांनी कोंडीबाला आज्ञा केली, कोंडीबा पुराण कथा सांगा. त्या दिवशी कोंडीबा पुराण कथा सांगायला बसले. एवढी अस्खलित पुराण कथा सांगितली की ती कथा सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर रामेश्वर भट्ट पोहोचले. कथा ऐकायला फार गर्दी झालेली होती. मागेच रामेश्वर भट्ट थांबले. त्यांची नजर काही त्या पुराण कथा सांगायला बसलेल्या कथावाचकापर्यंत पोचत नव्हते. ते ऐकत राहिले आणि थोडा वेळ झाल्यानंतर बाजूच्या माणसाला विचारायला लागले, का हो, मी आज आलो नाही तर मग हे पुराण कथा सांगण्याकरिता कुठला काशीचा ब्राह्मण बोलवलाय? म्हटले, कोण काशीचा ब्राह्मण पुराण कथा सांगायला लागला एवढा अस्खलित सांगतो? त्यांनी सांगितलं, कुठलाच काशीचा ब्राह्मण नाही, तुकाराम महाराजांच्या आज्ञेनं तुम्हाला आसन व्यवस्था करणारा कोंडीबा तोच पुराण कथा सांगायला बसलाय. रामेश्वर भट्टांनी त्याचा पुरस्कार केला. माझा दृष्टांत संपला. मला काय सांगायचं आहे, कोंडीबाकडं ते महिमान नव्हतं, पण तरी त्यांना ते महिमान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य तुकोबरायांकडे असेल तर हे अन्यथा कर्तुम सामर्थ्य सुद्धा संतांचं आहे. विठ्ठल 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 आपुरा मैमाने आपुरा मैमाने घाट पर से केले सोन घाट पर से केले सोने केले सोन ऐसे न मने माझे आता ऐसे न मने माझे आता दात परिस केले सोने दात परिस केले सोने ऐसे न मने माझे आता नमन माझे संतांचं सामर्थ्य दोघांचंही सामर्थ्य हे समसमान आहे. त्यामुळे देव आणि संत या तुलना केल्यानंतर संतांचं महत्त्व सुद्धा तेवढंच मानावं लागतं जेवढं देवाचं आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये संतांचं असं महात्म्य आहे हे पाहिल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, हे जे संत आहेत की ज्यांच्याकडं देवाच्या तुलनेचं सामर्थ्य आहे, पण देवाच्या तुलनेचं सामर्थ्य जरी असलं तरी स्वभावाच्या दृष्टीनं मात्र संतांचा आणि देवाचा स्वभाव मात्र वेगळा वेगळा आहे. सामर्थ्य दोघांचं सारखं आहे पण स्वभाव दोघांचा सारखा नाही. का सारखा नाही? देवाचा स्वभाव थोडासा कठीण आहे, थोडासा कठोर आहे,
पण संतांचा स्वभाव मात्र कठोर नसतो. देवाचा स्वभाव जसा जो भक्त आहे त्याच्याकरिता अत्यंत सोज्वळ आहे, आणि जो देवाचा शत्रू आहे त्याच्याकरिता अत्यंत कठीण देवाचा स्वभाव आहे. तसं संतांचा नाही. संतांचा स्वभाव हा सगळ्यांकरता सारखाच स्वभाव आहे. काय संतांचा स्वभाव असतो? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. हा संतांचा स्वभाव असतो. म्हणजे अगदी खळातला खळ माणूस जरी असला, देव असेल तर काय करतो? दुष्ट माणूस असेल, दुष्ट आहे, शत्रू आहे, क्रूर कर्म करणारा आहे, राक्षस आहे, तर देव काय करतो? राक्षसाचा साधू बनवतो की राक्षसाला मारून टाकतो? देव काय करतो सांगावं? तो शत्रूचा नाश करून टाकतो, ठेवत नाही. संत तसे करत नाहीत. संत त्यांचा शत्रू जरी असला तरी त्याच्यातलं शत्रुत्व घालवून त्याच्या अंतःकरणामध्ये सत्कर्माची वृद्धी होईल अशा पद्धतीची त्याची वृत्ती तयार करून देत असतील. त्या संतांचा स्वभाव समाजाच्या बद्दल फार वेगळा आहे, जसा देवासारखा नाही. मग तो संतांचा स्वभाव कसा आहे? त्या संतांच्या अंतःकरणामध्ये समाजाच्या संबंधानं कशा पद्धतीची भावना आहे हे आपल्याला कळण्याकरिता तुकाराम महाराज संतांना 3 विशेषणं देतात. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतेत कीर्तिवाणू. तुकाराम महाराज 3 विशेषणं त्यांच्याकरता वापरतात. माय, बाप आणि कृपावंत. संत कसे आहेत? संत माऊलीसारखे आहेत, संत बापासारखे आहेत आणि संत कृपावंत आहेत. हे 3 विशेषणं तुकाराम महाराजांनी वापरले. थोडक्यात बोलायचं पहा. साधू संतांचा स्वभाव कसा आहे? माऊलीसारखा स्वभाव आहे, आईसारखा स्वभाव आहे. आईसारखा म्हणजे तरी कसा आहे? आईचे कोणते कोणते गुण संतांकडे लागतात याचा जर तुम्हाला सविस्तर चिंतन पाहायचं असेल, एक अख्खा अभंग आहे जो तुम्ही संतांकडे लावा, तुम्हाला माऊलीचे सगळे गुण संतांकडे कसं आहे ते पाहायला मिळेल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे. इथपर्यंत या 3 चरणामध्ये जे काही आहे ना ते सगळं संतांचा स्वभावासारखं आहे. म्हणजे कसं आहे? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ज्याप्रमाणे माऊलीचं चित्त हे सदैव लेकराच्या हितासाठीच प्रवाहित होतं, तसं संतांचं चित्त सदैव समाजाच्या हिताकडेच असतं. एक ऐसी कळवळ्याची जाती. जसं माऊलीच्या अंतःकरणामध्ये तिच्या लेकराचा कळवळा असतो, त्याप्रमाणे संतांच्या अंतःकरणामध्ये समाजाचा कळवळा असतो. 2
करी लाभाविण प्रीती. माऊली जशी लेकरावर प्रेम करत असताना लाभाशिवाय प्रेम करते, कोणत्याही लाभाची तिला इच्छा नसते, लाभाशिवाय प्रेम करणारी माऊली आहे. त्याप्रमाणे संत मंडळी सुद्धा जगावर उपकार करतात, ते कोणत्याही लाभाशिवाय करतात. पोटी भार वाहे म्हणजे माऊली ज्याप्रमाणे आपल्या पोटात गर्भाचा सांभाळ करते 9 महिन्यापर्यंत त्याचा पोटात सांभाळ करते. म्हणजे सांभाळ करणं हा माऊलीचा जसा गुण आहे तसा सांभाळ करणं हा संतांचा सुद्धा गुण आहे असं पाहायला मिळतं. आणि त्याचे सर्वस्वही साहे म्हणजे नुसतं पोटात असेपर्यंत सांभाळ करते असं नाही, तो या जगात आल्यानंतर जोपर्यंत ती माऊली आहे तोपर्यंत त्या पोराचं सगळं सहन करणं हा तिचा गुण आहे की नाही. लहानपणीच सहन करते की मोठा झाल्यावर पण सहन करते मला सांगावं. अगदी मोठा झाल्यानंतर सुद्धा सहन करते. तुलनेनेच जर बोलायचं झालं तर लेकराकडून काही चूक झाली, लेकराकडून जर काही चूक झाली तर बाप मारहाण मारील कदाचित, पण आई मारते का मला सांगावं? आई मारत नाही. याचा अर्थ काय? बाप शिक्षा करतो, आई शिक्षा करत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सगळ्या संतांची तुलना करत असताना ते माऊलीसारखे आहेत असं म्हणता येतं. ते माऊलीसारखे आहेत. सगळेच संत ज्ञानोबारायांच्यापासून निळोबारायांपर्यंत अगदी आपापल्या गुरुवर्यांपर्यंत सगळे संत हे आईसारखेच आहेत. माऊलीसारखे आहेत, कृपा करणारे आहेत, कृपाळू आहेत, कृपावंत आहेत. त्याप्रमाणे ते बापासारखे पण आहेत असं म्हटलं जातं की नाही. माऊलींना काय नामाभिधान दिलंय सांगा मला? बापच म्हटलेलं आहे की नाही. नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधी, बाप ज्ञानेश्वर समाधी. समाधिस्थ. नामदेव महाराज म्हणतात अख्खं जग ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणत असेल तर नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना बाप म्हणतात. याचं कारण काय आहे? याचं कारण सारखंच आहे. काय? माऊलीच्या अंतःकरणात सुद्धा लेकराची चिंता असते आणि बापाच्या अंतःकरणात सुद्धा लेकराची चिंता असते, पण तरी थोडासा फरक आहे. दोघांच्या अंतःकरणातल्या चिंतेचं स्वरूप मात्र वेगळं आहे. काय वेगळं आहे? वेगळं काय? आई कसली चिंता करते आणि बाप कसली चिंता करतो याच्यामध्ये जर तुलना बघाल तर माझ्या लेकराची आजची खाण्याची व्यवस्था काय याची चिंता करणारी आई असते, पण माझ्या लेकराची आयुष्यभर खाण्याची चिंता काय याची चिंता करणारा बाप असतो. म्हणजे या दोघांची ही फरक आहे. माऊली फक्त एका दिवसापुरती चिंता करते, पण बाप मात्र अख्ख्या आयुष्याची चिंता करत असेल तर माऊलीला माऊली म्हणायचं, कारण ती समाजाच्या जवळ घेऊन समाजाच्या रोजचाही विचार करते. आणि माऊलीला बापही म्हणता येतं, कारण या समस्त विश्वाच्या सुखाकरिताची मागणी करणारा तोच आपला बाप ज्ञानेश्वर आहे असं म्हणता येतं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवनी तिही लोकी, भजे जो आदि पुरुखी अखंडित. किंबहुना सर्व सुखी, सर्व काळात सगळ्या जीवांना सुख प्राप्त. किती व्यापक मागणं असावं. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. अजून काय मोठं मागणं आहे मला सांगावं. देवाकडं फक्त एवढंच मागणं ज्ञानोबारायांचं आहे, जो जे वांछील तो ते लाहो. म्हणजे ज्याला ज्याची इच्छा आहे त्याला ते सगळं मिळू दे
ही देवाकडं मागणी ज्ञानेश्वर महाराजांची असेल तर समस्त जगाच्या सदैव सुखाची कल्पना करणारी, इच्छा करणारी ती माऊली आहे. म्हणूनच त्यांना माऊली म्हणता येतं, त्यांना बापही म्हणता येतं. असे मायबाप असणारे हे संत आहेत असा आपल्याला विचार करता येतो. तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा. इथं पण मायबापच आहे की नाही, म्हणजे त्यांना मायबाप असं म्हटलेलं आहे. आणि ते कोण आहेत? कृपावंत आहेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये समाजाच्या संबंधानं करुणा आहे, दैन्यत्व आहे आणि त्या दैन्यत्वाच्या पोटी ते या ठिकाणी येतात. अशा ह्या मायबाप असलेल्या कृपावंत संतांचं आपण काय वर्णन करावं? साधू संत म्हणतात अनेक वेळेला ते आपल्या शब्दाचा माप कमी पडतो, आपले शब्द तोकडे पडतात, शाब्दिकाचे काम नाही तेथे हे आपण म्हणत असतो. का बरं? साधू संतांचं महिमान आपल्याला आपल्या शब्दाच्या मापात बसवता येत नाही. विठ्ठला विठ्ठला त्यांचा महिमा किती वर्णन करावा, किती केलं तरी ते आपल्याकडून होत नाही. संत महिमा वर्णो किती, संत महिमा वर्णो किती, संत महिमा वर्णो किती, संत महिमा वर्णो संत महिमा वर्णुकीती. निर्जीव चालविली भिंती, निर्जीव चालविली भिंती, निर्जीव चालविली भिंती, निर्जीव चालविली भिंती. संत महिमा वर्णुकीती, संत महिमा वर्णुकीती. निर्जीव चालविली भिंती. नामदेव महाराजांचे सुपुत्र नारा महाराजांचा हा अभंग आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, संत महिमा वर्णो किती, निर्जीव चालविली भिंती, निर्जीव भिंती चालविली, रेड्यामुखी वेद बोलविला, अमुक मुक्त मुक्त मुखी, जे जे काही आपल्याला पाहायला मिळतं हे सगळा संतांचा महिमा कितीही वर्णन करायचं म्हटला तरी होत नाही. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. किती त्यांचं वर्णन करावं, करता येत नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात कायम्या पतित कीर्तिवाणो. पतित पण घेतात, याचा अर्थ तुकोबारा पतित आहेत अशातला भाग नाही. ती तुकाराम महाराजांची संतांच्या सन्मुख गेल्यानंतरची विनम्रता आहे. कारण तुकोबाऱ्यांचंच मत आहे संतापाशी असावी बहुत मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा. संतांकडं मर्यादेत राहावं लागतं, राहायचं असतं. संत आले, संत भेटले, संत सन्मुख झाले, संत समोर उभे राहिले तर त्यांची मर्यादा आपण सांभाळायची असते. आपल्यापेक्षा ज्येष्ठ असतील त्यांची मर्यादा सांभाळायची असते. महात्मा असतील त्यांची मर्यादा सांभाळायची असते. ते जर आपल्याकडं आले असतील तर त्यांचं योग्यपणे पूजन करणं, योग्य पद्धतीनं त्यांचा सन्मान करणं, आदरातिथ्य करणं, त्यांचा पाहुणचार करणं, त्यांना सन्मान देऊन त्यांचं पाद्यपूजा करणं हे आपलं कर्तव्य, ते आपण केलं पाहिजे. संत काही नेहमी आपल्याला भेटत नसतात. कधीच एखाद्या वेळेला भेटले तर योग्य पद्धतीनं त्यांचं कसं आदरातिथ्य करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. मी एका प्रसिद्ध असलेल्या एका
कीर्तनकारांना मी विचारणा केली, फार उत्तम नियोजन. म्हणजे ते जेव्हा जेव्हा एखाद्या उत्सवाचं नियोजन करतात तेव्हा त्यांचं नियोजन फार पाहण्यासारखं असतं. म्हणजे नियोजनबद्ध, ज्याला सूत्रबद्धता असं म्हणतात की नाही, तसं सूत्रबद्ध त्यांचं काम असतं. अगदी बसल्या जागेवरून नियोजन करतील, पण तरीही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूची पूर्तता होईल आणि योग्य त्या पद्धतीनं त्या समारंभाला सुशोभितपणा येईल याची ते काळजी घेत असतात. असं त्यांचं उत्तम नियोजन असतं. प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे पूज्य हरिभक्तीपरायण उद्धव महाराज मंडलिक. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं असलेलं हे नाव आहे. महाराजांना मी एकदा सहजच विचारणा केली की बाबा हे एवढं चांगलं नियोजन करत असताना तुम्ही कशा पद्धतीनं करता. म्हणजे आम्हा तरुणांना जर नियोजनं करायची असतील तर आम्ही ते तुमच्याकडून शिकावं. त्यामुळे हे सगळं करत असताना कसं करता तुम्ही. ही जी लोकं जोडलेली आहेत ती सगळी तुम्ही, ते फक्त खुर्चीत बसून त्यांच्या हातात एक वायरलेस माईक असतो बस, पण तरी ती सगळी माणसं व्यवस्थित वागतील, व्यवस्थित राहतील. त्यांना म्हटलं याची पहिली पायरी काय आहे. त्यांनी सांगितलं याची पहिली पायरी फक्त एवढीच असते, पहिली पायरी एवढीच असते की माझ्याकडं येणाऱ्या प्रत्येक सेवकाला, सेवाभावी वृत्तीच्या माणसाला, ज्याला जेव्हा सेवा करण्याची इच्छा असते, जो जो आमच्याकडे येतो त्याला मी सगळ्यात पहिली गोष्ट शिकवतो ती अशी की आपल्याकडे आलेल्या साधूचा आपण आदरातिथ्य कसं करायचं बस. त्याला हे आम्ही शिकवतो. कीर्तनकार आले असतील तर त्यांची कशी मान मर्यादा पाळावी, त्यांचं आदरातिथ्य कसं करावं, त्यांना कुठं घेऊन जावं, कशा पद्धतीनं आसन व्यवस्था करावी, आलेल्या पाहुण्याचं कसं स्वागत करावं, त्यांची मर्यादा कशी सांभाळावी, हे प्रथमतः आम्ही त्यांना शिकवतो. ही फार महत्त्वाची गरज आहे. नाहीतर महात्मा येतात आणि त्यांच्याच बाजूला सोफ्यावर आपण बसलेलो, काय गंमत मला कळतच नाही. महात्म्याचा अधिकार तरी तपासावा आपण. महात्मा म्हणजे अगदीच बोलायचं झालं तर तत्वमसी वाक्याचा उपदेश करून तुम्हाला कृतार्थ करणारा तो महात्मा असतो. तुम्हाला एका क्षणात ज्ञानी बनविल एवढं सामर्थ्य त्या महात्म्याचं असतं. आपण त्यांच्या बाजूला सोफ्यावर बसतो आणि त्यांना विचारतो मग तुमच्याकडं कोण निवडून आलं. अरे काही गरज आहे. म्हणजे काय विचारावं एवढी तर आपण कळलं पाहिजे की नाही. आपण त्यांना विचारावं बाबा माझं हित होईल असं एखादी साधना मला सांगा. मी कोणतं भजन करू ते सांगा. ज्ञानेश्वरीतली ओवी आडली आहे त्याचा मला अर्थ कळत नाहीत सांगा. संत जन करा समाधान चित्त माझे, हे संतांना विचारून ही त्यांची मर्यादा असते. त्यांना बसल्यानंतर निवडणुकीत कोण आलं, किती फरकाने आलं, कोण पडलं, कसं काय पडलं असेल, एवढ्या मतांचं अंतर कसं आलं, काय गरज आहे आपल्याला काही नाही. आले दिवस बस आपल्यासाठी तेवढंच असतं. किती पण काही झालं तरी आपल्याला काही फरक पडत नसतो. त्यामुळे आपण फार चिंता करायची नाही. ते महात्म्याला विचारायचं नाही तुमच्याकडं पाऊस बरा चाललाय का, पिकं बरी आलीत का, हे प्रश्न महात्म्याचे नसतात. उलट हे प्रश्न आपण महात्म्याला विचारून त्यांचा अवमान करत असतो. त्यामुळे त्यांची मर्यादा सांभाळणं हे फार महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराज म्हटले मी पतित आहे, संतांच्या समोर मी पतित आहे. पतित 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 परी मी त्रिवाचा पतित. त्रिवार पातित्य तुकाराम महाराज स्वतःकडे स्वीकारतात. आपल्याला त्यांच्या संबंधानं बोलता येत नाही. हे संत महान आहेत. या संतांचं महिमान अत्यंत अगाध आहे. हे अगाध महिमान सामर्थ्य स्वभाव संपन्न असलेले महात्मे जगाकरता काय करतात आणि इथं येऊन त्यांनी काय केलं याचा विचार सांगितला अभंगाचं दुसरं अवतार तू धराया अवतार
कृपावंत कायमी पतेत कीर्तिवाणू अवतार तुम्हा धरावे धराया कारण उद्धरावे जन जड जीव. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगातून संतांच्या संबंधानं काही बोलतात, विचार करतात, कारण मीमांसा सांगतात. हे सगळे सांगत असताना तुकोबाराय म्हटले, संत कसे आहेत? माईसारखे आहेत, बापासारखे आहेत, कृपावंत आहेत, पण तरीही या संतांचा महिमा सांगायचं म्हटलं तर आपल्या वाणीत बसत नाही, शब्दाच्या मापात बसत नाही. बोलायचं झालं तरी तुम्हाला कळावं याच्याकरता थोडंसं महिमा सांगायचं असेल तर संत मंडळी काय करतील? अवतार तुम्हा धरा या कारण, एवढ्या करताच तुम्ही इथं अवताराला येता. कशा करता? उद्धरावे जन जड जीव, या सगळ्यांचा उद्धार व्हावा म्हणून. कुणाचा उद्धार व्हावा? उद्धराया जन जड जीव. आता ह्या सगळ्यांचा उद्धार व्हावा याच्याकरिता, म्हणजे साधू संतांच्या संगतीनं किंवा साधू संतांचं जीवनात येण्यानं जनाचाही उद्धार आहे, जडाचाही उद्धार आहे आणि जीवाचाही उद्धार आहे. जनाचा म्हणण्यात माणसांचा उद्धार आहे, जडाचा म्हणण्यात सगळ्या जड पदार्थांचा उद्धार आहे आणि जीवाचा म्हणण्यात बाकीचे अन्य जेवढे जीव आहेत तेवढ्या सगळ्या जीवांचाही उद्धार आहे असं आपल्याला म्हणता येतं. एक एक उदाहरण फक्त एका वाक्यात ऐका. जनाचा उद्धार म्हणजे कुणाचा उद्धार? माणसाचा उद्धार. जडाचा उद्धार म्हणजे जड पदार्थाचा उद्धार आणि जीवाचा उद्धार म्हणजे माणसा व्यतिरिक्त जे जीव आहेत त्यापैकी जीवाचा असलेला उद्धार. हे सगळं तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांकडे लावाल तर तुम्हाला एका ओळीत उदाहरणे मिळतील. जनाचा उद्धार म्हणजे माणसाचा उद्धार केला. कुठल्या माणसाचा उद्धार? अनेक उदाहरणं आहेत, पण एकच उदाहरण द्यायचं झालं तर विसोबा खेचरांचा उद्धार ज्ञानेश्वर महाराजांनी केला. पाहता येतं की नाही? हो, सहज स्पर्श, अगदीच फक्त हाताचा स्पर्श, तोही कोणत्याही भावनेने नाही, फक्त बाजूला व्हा हे सांगण्याकरताच ज्ञानेश्वर महाराजांच्या हाताचा स्पर्श विसोबा खेचरांना आहे. त्याचा अधिकार एवढा प्राप्त झाला की विसोबा खेचरांना नामदेव महाराजांचं गुरुत्व प्राप्त झालं. म्हणजे जनाचा उद्धार आहे. जडाचा उद्धार पाहता येतो. जड पदार्थ म्हणजे, आता जड पदार्थ म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये जीव नाही असे जे जड पदार्थ आहेत ते. असा कोणाचा उद्धार आहे? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगण्याकरता ज्या दगडाला पाठ टेकून बसले होते त्या दगडाचा उद्धार आहे की नाही? मला सांगा. उद्धार आहे. त्या दगडानं काही केलं नव्हतं, त्या दगडानं त्याच्या जीवनात काहीच केलं नाही. त्याचं फक्त एकच कर्तृत्व आहे. काय कर्तृत्व आहे? ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी सांगून होईपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीला आधार द्यायचा, एवढंच काम त्या दगडानं केलं. तर त्या दगडाचं नेवाशाला मंदिर आहे की नाही? मला सांगावं. मंदिर आहे म्हणजे त्या दगडाचंही मंदिर आहे. बरं, दगड नसेल तर विटांचा घ्या, म्हणजे भिंतीचं घ्या. निर्जीव चालविली भिंती आपण म्हटलं त्याप्रमाणे. त्यामुळे जडाचाही उद्धार आहे आणि जीवाचा उद्धार म्हणाल तर रेड्यासारख्या जीवाचा उद्धार ज्ञानेश्वर महाराज करतात. की जो मनुष्य नाही पण मनुष्य इतर असलेला तो रेडा आहे त्याचा उद्धार आहे. म्हणजे जड जीव या सगळ्यांचा उद्धार करण्याकरिता संत मंडळी इथं येतात. अजून काय केलं? वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. तुकाराम महाराजांची गाथा वाढविले असं म्हणतं आणि आपलं सगळ्यांचं पाठ वाढावया असं आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न असेल कदाचित, अभंग घेतल्यापासून हे वाढविले का म्हणतात? तुम्ही गाथा पाहिलात तर गाथेमध्ये वाढविले सुख भक्ती भाव धर्म असं आहे. काही ठिकाणी वाढावया असं पण आहे. परंतु वाढविले सुख किंवा वाढावया सुख म्हणजे या सगळ्या गोष्टी वाढीस लागाव्या, वृद्धिंगत व्हाव्या. याच्याकरिता काय वृद्धिंगत व्हावं? सुख भक्ती भाव धर्म कुळाचार आणि विठोबाचे नाम, या 6 गोष्टी वाढल्या पाहिजेत. याच्याकरता साधू संतांचं इथं येणं असतं. या साधू संतांचं जीवन समाजाकरिता कशासारखं असतं ते सदृष्टांत सांगितलं अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे. तैसे तुम्ही जागी संत जन, तैसे तुम्ही जागी संत जन, अवतार तुम्हा राजा कानन, अवतार तुम्हा राजा कानन. तैसे तुम्ही जागी संत जन, तैसे तुम्ही जागी संत जन, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा
उतरावे जड जड जीवा अंगी तैसे तुम्ही जगे संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी संतांची तुलना चंदन वृक्षाच्या सोबत केलेली आहे. चंदनाच्या ठिकाणी जसे गुण आहेत तसे सगळे गुण संतांच्या ठिकाणी आहेत. अशा या संतांचं महिमान या अभंगातून तुकाराम महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे. त्याचा विचार आपण यथामथी केलेला आहे. झालेली सेवा सद्गुरुरायांच्या चरणी सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्यांच्या निमित्तानं आपण एकत्र झालेलो आहोत कैलासवासी त्र्यंबक हरी आवारी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आज या ठिकाणी आयोजित केली. त्यांचा सगळा असलेला परिवार की ज्याच्यामध्ये त्यांचे दोनही भाऊ उमाजी हरी आवारी एकनाथ हरी आवारी आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव श्री विष्णू त्र्यंबक आवारी श्री राजाराम त्र्यंबक आवारी हे त्यांचे दोन्ही चिरंजीव, त्यांच्या दोन्ही सुकन्या सौ रंजना अमोल अंजना त्र्यंबक आवारी या त्यांच्या हा सगळा त्यांचा मोठा परिवार आहे. आणि त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी हिराबाई त्र्यंबक आवारी अशा ह्या सगळ्या परिवारानं एकत्र येऊन आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांच्या दोनही चिरंजीवाच्या अंतःकरणामध्ये अशी भावना होती की आपल्या पित्याच्या चरणी उत्तम श्रद्धांजली समर्पित व्हावी, याच्याकरिता कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. ती त्यांची भावना त्यांनी हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज रामदास महाराज सहाने यांना आणि हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज सहाने यांना बोलून दाखवली. आदरणीय पंढरीनाथ महाराजांनी हे सगळं नियोजन केलं. मलासुद्धा या ठिकाणी आमंत्रित करण्याचं सगळं काम हे पंढरीनाथ महाराजांनी केलं. अगदी पहिल्या दिवसापासून संपर्क केल्यापासून तारीख घेतल्यापासून त्यांच्या आग्रहामुळंच मी कालच संध्याकाळी आळंदीवरून घरी गेलो आहे. अन्यथा आज समाधी सोहळा उरकून मला घरी येणं होतं. पंढरीनाथ महाराजांनी आग्रह केला आणि म्हणून महाराजांच्या पाचारणाच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलो. महाराजांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. कीर्तनाकरिता पूरक पोषक वातावरण असावं याच्याकरिता उत्तम अशी एक साऊंड सिस्टीम आपण उपलब्ध करून दिली आणि त्यांनी चांगलं ऑपरेटिंग केलं. म्हणून तुमचेही अनेक आभार. आम्हाला ज्यांनी कीर्तनामध्ये साथ केली हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज चव्हाण, हरिभक्तीपरायण गोरख महाराज गतीर आणि हरिभक्तीपरायण म्हणजे भूषण महाराज जाधव, आपण सगळ्यांनी उत्तम पद्धतीनं आम्हाला कीर्तन साथ केल्यामुळे हा कीर्तनाचा कार्यक्रम यथासांग संपन्न झाला. तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. जाता जाता आपल्या ह्या पित्याच्या ठिकाणी उत्तम श्रद्धांजली समर्पित व्हावी याच्याकरिता या कुटुंबाकडून एक छोटीशी अपेक्षा करतो आणि मी थांबतो की बाबा आपल्या पित्याला उत्तम श्रद्धांजली समर्पित व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर एक छोटंसं मी सांगतो, तेवढी माझी एक अपेक्षा पूर्ण करा म्हणजे मी इथून जायला मोकळा. लहानशी अपेक्षा. बरं, पंढरीनाथ महाराज कीर्तनकार लहान आहे त्यामुळे अपेक्षा मोठ्या नसतात. अपेक्षा एक लहानच आहे, छोटीशी अपेक्षा आहे ती एवढीच आहे, वडिलांचं चांगलं पुढची त्यांना उत्तम गती मिळावी,
मिळावी किंवा ते प्रसन्न राहावेत असं वाटत असेल तर एक लहानशी इच्छा आहे. ती इच्छा एवढीच आहे, रोज आपल्या घरात कोणता तरी एक सद्ग्रंथ वाचायला तुम्ही सुरुवात करावी, एवढीच लहानशी माझी अपेक्षा आहे. दुसरी कोणती अपेक्षा नाही. ज्ञानेश्वरीच्या एक 5 ओव्या, तुकाराम महाराजांचे 2 अभंग आपण रोज संध्याकाळी देवाच्या पुढ्यात, सकाळी देवाच्या पुढ्यात वाचावेत. कोणताही जो ग्रंथ तुम्हाला आवडेल तो वाचा, कोणतीच हरकत नाही. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, रामायण, आणखी काहीतरी दासबोध, मनाचे श्लोक, गुरुचरित्र, जे जे कोणते ग्रंथ असतील त्यापैकी तुम्हाला जो ग्रंथ आवडेल तो ग्रंथ आपल्या पित्याच्या स्मरणार्थ रोज संध्याकाळी आपल्या घरात आपण वाचाल. एक 5 मिनिट तरी वाचाल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. तुम्ही पण म्हणजे हे फक्त त्यांच्याकरता आहे असं नाही, हे सगळ्यांकरता आहे. सगळ्यांनी थोडं थोडं संतांचे ग्रंथ आपण वाचले पाहिजेत, कारण सोपं आहे. वाचाल तरच वाचाल, म्हणून थोडं थोडं वाचा म्हणजे वाचाल. वाचण्याकरता तरी वाचाल अशी अपेक्षा करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय जय जी महाराज भाग्यवंत यांनी आपल्याला अतिशय समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानामृत पाजलं. आपण त्यांचे टाळ्या वाजून स्वागत करायचे. खरं तर या ठिकाणी हरिभक्ती पारायण भूषणजी महाराज जाधव, निवृत्ती महाराज चव्हाण, गोरखजी महाराज गतीर व समस्त भजनी मंडळ साकूर यांनी साथ केली, यांचे आभार मानतो. या ठिकाणी भूषण महाराज आमच्या गावात सर्व भजनी मंडळ आहे, त्यांना डेक देण्याचं काम म्हणजे स्पीकर आमच्या ताई रंजनाताई कुंदे PSI यांनी आपल्याला 14,000 रुपये त्यांनी भजनी मंडळासाठी डेक घेण्यासाठी दिले. त्यांचे आभार मानतो. त्यांनी पुढे येऊन महाराजांच्या हातामध्ये द्या ही त्यांना विनंती करतो. कुंदे ताई, टाळी वाजवा. हां, थोडक्यात बोलते. या साकूर गावचे भूमिपुत्र त्र्यंबकहरी आवारी यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर, सगळ्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु प्रत्येकाला हे जावंच लागतं. आले देवाच्या मनात हे कोणाचेच आले ना, या युक्तीप्रमाणे सगळ्यांना ते मान्यच करावं लागतं. मी महाराजांना अतिशय मनपूर्वक सांगतो का तुम्ही जे या ठिकाणी जे विवेचन केलं ते अतिशय सुंदर आणि अतिशय दाखले देऊन केलं. त्याबद्दल मी आमच्या गावकऱ्यांच्यातर्फे तुमचे व्यक्त करतो. आणि आमच्या ह्या त्र्यंबकहरी आवारी यांच्या सर्व कुटुंबास, सर्व भावास, नातेवाईकांस हे दुःख पचवण्याची शक्ती देवो. आणि आमच्या या त्र्यंबकहरी आवारी यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी स्थान मिळो अशी मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदे आळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्व सदा सज्जन सोये किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नीती लोकी,
भजितो आदिपुरुषे अखंडित आणि ग्रंथ पदवी विशेष लोके दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती